नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे, जर तुम्ही एखाद्या बिल्डर किंवा डेव्हलपरकडून प्लॉट घेत असाल तर त्या डेव्हलपरनी किंवा त्या बिल्डरनी त्या प्लॉटिंगची जी काही शेतजमीन आहे त्या शेतकऱ्याला संबंधित जमिनीचा पूर्ण मोबदला दिला की नाही याची NOC घ्यायची। NOC देत असेल तर व्यवहार करा, अदरवाईज करू नका। या संदर्भाने बिल्डर काय घोळ घालतो, पुढे कसं कायदेशीर वाद निर्माण होतो, ते होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये विस्ताराने बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा तुम्ही एखादा प्लॉट विकत घ्यायला जाता तेव्हा आसपासच्या परिसरामध्ये जाऊन बघता की कुठे प्लॉटिंग पडले आहेत आणि जे प्लॉटिंगचे साईट दिसतात तिथे बिल्डरकडे अप्रोच होता आणि तुम्ही एखाद्या साईटवरील प्लॉट फायनल करता आणि विकत घ्यायला जाता। जेव्हा तुमचं घ्यायचं ठरतं तेव्हा बिल्डरचे तुम्ही डॉक्युमेंट तपासता। त्याच्यामध्ये बेसिकली काय तपासता, बिल्डरच्या नावाने 7/12 आहे का, इंडेक्स 2 आहे का आणि बिल्डरनी खरेदी खताने ही जमीन विकत घेतली का हे तपासता। हे कागद त्याच्याकडे असतात आणि त्या भरोश्यावर व्यवहार करता आणि मग कधीतरी आपल्याला फटका बसतो। मग हे जे मी फटका बसतो म्हणतोय याच्यामध्ये काय घोळ असतो, तर घोळ हा असतो की बिल्डर जेव्हा शेतकऱ्याकडून जमीन घेते तेव्हा बिल्डर आणि शेतकरी यांच्यामध्ये खरेदी खत होतं। बिल्डरच्या लाभामध्ये खरेदी खत लिहून देतो, कोण लिहून देतो, शेतकरी लिहून देतो। आणि जी एक अमुक रक्कम ठरते, समजा एखादी शेती बिल्डर विकत घेतोय, त्याची रक्कम समजा त्याचा मोबदला 2 करोड ठरला, बिल्डरनी त्या शेतकऱ्याला 50-50 लाखाचे समजा 4 चेक दिले, तर त्या खरेदी खतामध्ये या 4 चेकचा चेक नंबर, बँक आणि 50-50 लाख अशी रक्कम पूर्ण दिलेली असते आणि या आधारे खरेदी खत होतं। आता तिथे चेक नंबर दिले, रक्कम दिली, सगळं तिथे मेन्शन असल्यामुळे खरेदी खत होतं, बिल्डरच्या नावाने इंडेक्स 2 बनतं, बिल्डरच्या नावाने खरेदी खत होतं आणि ह्या 2 डॉक्युमेंटच्या बेसिसवर बिल्डरच्या नावाने 7/12 होतो। त्याच्यामुळे आपण डॉक्युमेंट तपासल्यावर आपल्याला वाटतं की सगळं बरोबर आहे, पण बॅकग्राऊंडला एक प्रॉब्लेम चालतो। तो म्हणजे हे जे 4 चेक बिल्डरनी शेतकऱ्याला दिले, तो शेतकऱ्याला बिल्डर असं सांगतो की या 4 मधले 3 चेक तू आत्ता भर आणि जो शेवटचा 4था चेक आहे तो पेंडिंग ठेव, ही प्लॉटिंग करतो मी आणि लोकांना विकतो, थोडे पैसे आले बँकेत जमा झाले की मग नंतर तू 4था चेक भर असं म्हणतो। शेतकरी बरेचदा विश्वास ठेवून 4था चेक भरत नाही आणि मग बिल्डर अख्खे प्लॉट विकतो आणि निघून जातो। नंतर चेक कधीतरी शेतकऱ्याला लक्षात येतं, तो 4था चेक भरतो, तो बाउन्स होतो, तिथून वाद सुरू होतो। शेतकरी मग चेक बाउन्स झाला म्हणून कोर्टात जाऊन सिव्हिल सूट दाखल करतो आणि बिल्डरला जे दिलेलं खरेदी खत आहे ते रद्द करण्यासाठी प्रेयर टाकतो। टेक्निकली केस ही शेतकऱ्याच्या बाजूने असते, शेतकरी अशी केस 100% जिंकतो का, खरेदी खतात दिलेली संपूर्ण रक्कम जर अदा झाली नसेल तर अशा पद्धतीचं खरेदी खत बेकायदेशीर ठरतं, म्हणजे बिल्डरचं खरेदी खत बेकायदेशीर ठरून तो व्यवहार रद्द होतो, शेतकऱ्याच्या बाजूने निकाल येतो आणि बिल्डरने तुम्हाला विकलेले जे काही प्लॉट्स आहेत ते सगळे खरेदी खत रद्द ठरतात आणि जमीन मूळ शेतकऱ्याला रिस्टोर होते आणि तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केलं ते सगळं मातीमोल होतं। असं होऊ नये यासाठी उपाय काय, मग उपाय सोपा आहे। जेव्हा बिल्डरसोबत तुम्ही 1 to 1 मीटिंगसाठी बसता तेव्हा बिल्डरला म्हणायचं की शेतकऱ्याचा आणि तुमचा जो काही खरेदी खत झालं ते मला दाखवा, ते दाखवतील। त्याच्यात लिहिलं असतं खरेदी खतामध्ये की शेतकऱ्याला तुम्ही 4 चेक दिले। एका वाक्यात बिल्डरला म्हणायचं, हे जे 4 चेक दिले याचे पैसे, म्हणजे हे जे 4 चेक आहेत ते 4 चेक शेतकऱ्यांनी त्याच्या बँकेत भरलं आणि ते वटते झाले आहे आणि पूर्ण रक्कम त्याला प्राप्त झाली आहे। या संदर्भाने एक NOC शेतकऱ्याकडून तुम्ही लिहून आणा असं बिल्डरला म्हणायचं। जर सगळे चेक वटते झाले असेल तर बिल्डर शेतकऱ्याकडून NOC आणेल, ती NOC कॉपी तुमच्या खरेदी खतात लावा आणि दस्तनोंद करा, तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही। पण जर बिल्डर अशा पद्धतीची NOC आणत नसेल किंवा देत नसेल तर मात्र एवढं नक्की की बिल्डरनी शेवटचे 1 किंवा 2 चेक शेतकऱ्याला वटते केलेले नाही, म्हणजे भविष्यात शेतकऱ्याचा दावा बिल्डर आणि तुमच्या विरोधात येणार आहे एवढं पक्का। आणि जर असा दावा आला तर शेतकरी केस जिंकणार आणि बिल्डर आणि तुम्ही हारणार। त्यामुळे मित्रो, तुमची इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर प्लॉट घेण्याआधी बिल्डरसोबत जेव्हा तुम्ही मीटिंग करता तेव्हा बिल्डरला म्हणायचं की शेतकऱ्याला दिलेले सगळे चेक वटते झाले आहेत, त्याचं NOC द्या। NOC दिलं तर व्यवहार करा,
नाही दिलं तर नका करू, कारण भविष्यात अशा पद्धतीचा व्यवहार हा हमखास फसतो आणि या पद्धतीच्या केसमध्ये तुम्ही कधी जिंकू शकत नाही, शेतकरी जिंकतो. असे केसेस आहेत का? पुण्यात खोऱ्याने केसेस आहेत, रोज एक ना एक केस तिथे लागत असते आणि या पद्धतीचा फ्रॉड मोठ्या प्रमाणात पुणे आणि परिसरात चालू आहे. म्हणून सावधान व्हा आणि व्यवहार करताना या पद्धतीची NOC घ्या, त्यानंतरच व्यवहार करा, अदरवाईज करू नका. बाय.